नमस्कार. सगळ्यात आधी मनापासून धन्यवाद सगळ्यांना की जो पहिला व्हिडिओ मी टाकला होता सावंतवाडीचा, माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि त्याला भरभरून प्रेम आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि 2 दिवसात 10,000 व्ह्यू क्रॉस झालेत. थँक्यू सो मच. इतकं सगळं प्रेम आणि एवढं सगळं मोटिवेशन तुम्ही मला दिलं. सो हा सेकंड जो ट्रॅव्हल मी केला आहे तो मुंबईतच केला आहे. एक छोटासा ट्रेक केला आणि मला आशा आहे की तुम्हाला तो आवडेल. चला तर मंडळी, निघूया घराबाहेर आपल्या दुसऱ्या ट्रॅव्हल ब्लॉगसाठी. घराबाहेर पडायच्या आधी 1 कप चाय तो बनता आहे. तर पटापट चहा केला आणि चहा करताना कपिलचा कॉल आला. योगायोगाने तो सुद्धा सायनला कामानिमित्त निघत होता. मग काय, त्याला म्हटलं रुको जरा. झटकन स्कूटरला किक मारून कपिलच्या बिल्डिंगखाली पोहोचलो आणि मग त्याच्याच गाडीतून आम्ही तिघही जण म्हणजे कपिल, केतकी आणि मी आम्ही निघालो डेस्टिनेशन धारावी. धारावी म्हटलं की बकाल वस्ती, आजूबाजूला छोट्या उद्योगधंद्यांचं जाळं आणि पलीकडे काचेच्या बिल्डिंगमधलं दिसणारं BKC आणि तुंबलेली घाणेरड्या अवस्थेत असलेली आपली मिठी नदी, हे असं काहीचं दृश्य तुमच्या नजरेसमोर येतं. पण यावेळेला याच धारावीची नवीन ओळख मी तुम्हाला दाखवायला आलो आहे आणि ही जागा अशी आहे जिथे तुम्ही जाऊन या सगळ्या गोंगाटाला म्यूट करू शकता. असं अशक्य वाटतंय. चला तर बघूया. या जागेचं नाव आहे महाराष्ट्र निसर्ग उद्यान, म्हणजेच महाराष्ट्र नेचर पार्क. गेट नंबर 1 मधून गेट पास घेऊन आम्ही गेट नंबर 3 मध्ये आमची गाडी पार्क केली. ऑल ऑफ सडन या निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईच्या गच्च दाटीवाटीच्या शहरात मध्यभागी आहोत याचा पूर्णपणे विसर पडतो. आत आल्यावर लगेच नजरेला जे दिसतं ते या उद्यानाचं कार्यालय म्हणजेच एज्युकेशन सेंटर. निसर्गाचं संवर्धन, शिक्षण आणि त्याविषयीची जनजागृती हेच हेतू डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली आहे. सो या नेचर पार्कमध्ये मुख्य 2 विभाग आहेत. पहिलं शैक्षणिक केंद्र एज्युकेशन सेंटर, जिथे मुंबई शहर उपनगरांमधील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निसर्ग संवर्धन, शिक्षण आणि जनजागृती याबद्दल माहिती दिली जाते. आणि दुसरं म्हणजे थिक वुडन एरिया म्हणजेच जंगल. मुंबई शहराच्या एकेकाळच्या गार्बेज लँडवर तयार करण्यात आलेलं हे निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि या मानवनिर्मित जंगलालाच जोडून माहीमच्या खाडीत म्हणजेच मिठी नदीच्या पात्रातील मॅनग्रोव्ह फॉरेस्टसुद्धा आहे. हे सगळं मुंबईमध्ये शक्य कसं झालं? चला बघूया याची एक बॅकस्टोरी. सन 1977 त्याच्या अखेरीस महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील धारावीमधली जवळपास 37 एकर जमीन म्हणजे एक गार्बेज लँड होती. पण 1977 मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच आताचं BKC याच्या विकासासाठी MMRDA म्हणजेच आपला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नेमणूक केली होती. जून 1977 MMRDAने BKC प्लॅनिंग प्रपोजल पब्लिश केलं. MMRDAने पब्लिश केलेल्या या नियोजन प्रस्तावासंदर्भात सूचना देण्यासाठी म्हणून WWF इंडियाने MMRDA यांच्याशी संपर्क साधून BKCमधील H ब्लॉक हा महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या निर्मितीसाठी रिझर्व्ह ठेवावा असा त्यांना सल्ला दिला. महाराष्ट्र शासनानेही 1979 साली त्याला परवानगी दिली आणि या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर त्याची जी अंमलबजावणी होती ती जबाबदारी MMRDAवरती सोपवली. आणि जवळपास 1982-83 महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या विकासाची कामं म्हणजे हा प्रोजेक्ट डेव्हलप करायला MMRDAने हाती घेतला. आता MMRDAच्या या विनंतीनंतर जागा साफ करण्यापासून ते झाडं लावण्याची कामं करण्यापर्यंतचं जे काही काम होतं ते WWF इंडिया यांच्याकडे देण्यात आलं. 1983 साली
फेमस असलेले पक्षी निरीक्षक डॉक्टर सलीम अली यांच्या हस्ते पहिलं झाड या उद्यानात लावण्यात आलं. आणि त्यानंतर झाडं लावण्याच्या या मोहिमेत विशेषतः शाळा आणि कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि या सभोवतालचा 180 हेक्टरचा परिसर भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत संरक्षित वन म्हणून घोषित करण्यात आला. आणि मग त्यानंतर त्याच्या ज्या काय पायाभूत सुविधा होत्या त्या तयार करण्यात आल्या. उद्यानाच्या चारही बाजूला कुंपण आहे, जलाशय आहे आणि रोपवाटिका म्हणजेच एक नर्सरीसुद्धा इथे आहे. महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये एकंदरीत 14,000 झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. आणि या झाडांमध्ये वड, पिंपळ, उंबर, पळस, आंबा या सगळ्या जातींचा समावेश केलेला आहे. कीटक, पाली, सरडे, बेडूक, खार, उंदीर आणि असंख्य छोटे पक्षी यांच्यासोबत नाग, धामण, घोणस, पाण, दिवड, नानेटी या सापांच्या प्रजातीसुद्धा इथे दिसतात. उद्यानात जवळपास 30 प्रकारचे विविध कोळी आहेत आणि 125पेक्षा जास्ती पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. इतकंच नाही तर सध्या पार्कमध्ये 85 प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ब्ल्यू मॉर्मॉन, कॉमन क्रो, कॉमन पामफ्लाय, प्लेन टायगर, ब्ल्यू टायगर असे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील. गार्बेज लँडचं करायचं काय हा आजच्या काळातला मला वाटतं जागतिक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र उद्यान हा त्यावरचा शोधलेला एक नैसर्गिक उपाय. निसर्गाबद्दल जागरूकता आणि अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे याची आपल्याला खूप हेल्प होऊ शकते. स्पेशली आताची जी नवीन पिढी आहे त्यांना निसर्गाची ही गुंतागुंत समजण्यासाठी हे एज्युकेशन सेंटर खूप चांगली मदत करते. आणि इथे भेट द्यावी असं मला मनापासून वाटतं. मला नक्की खात्री आहे की ही नेचर ट्रेल तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही तुमचा प्रतिसाद असाच द्या जसा तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला दिला होता. तुमच्या कमेंट्स कळवा आणि ज्या काही फीडबॅक आणि तुमचे जे काही मेसेजेस असतील त्यांना मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि याच्या पुढचा जो काही एपिसोड असेल तो याच्यापेक्षाही धमाल असेल. पुन्हा भेटूया घराबाहेरच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय. Hear that two-tone humming, headed out to the highway. I should have seen it coming for the years left in the dust.